पार्टीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रामध्ये या पक्षाला शक्तिशाली बनवण्याकरता यशस्वी नेतृत्व पण दिलं। रामदास आठवलेंचं आत्ताच त्यांनी सांगितलं की तिसऱ्या वेळी पुन्हा चौथ्या वेळी पण आम्हीच येणार आहोत। आमची गॅरंटी नाही आहे, पण त्यांची गॅरंटी पक्की आहे। म्हणजे मी गमतीने म्हणतोय की राज्य कोणाचे आलं तरी रामदासजी पक्के आहेत। कारण त्यांनीच हे एकदा प्रकट भाषणात सांगितलं आणि त्यांना हे जसं ते मौसमी शास्त्रज्ञ आहेत, तेव्हा लालू प्रसाद यादवनी एकदा असं म्हटलं होतं रामविलास पासवानला कि ये बहुत बड़ा राजनीतिक मौसम शास्त्रज्ञ है और क्या होने वाला इनको पता होता है, उसके अनुसार उनकी नीति अपनाते हैं। रामदासजींनी पण आपल्या आयुष्यामध्ये दलित समाजाच्या उत्कर्षाकरता काम करत असताना आणि विशेषतः मंत्रिमंडळात मंत्री असताना अनेक चांगल्या चांगल्या उपक्रमामध्ये दलित पीडित शोषित माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न केला। विशेषतः आमच्या पक्षाबरोबर त्यांची अलायन्स झाल्यानंतर भारत सरकारमध्ये ते मंत्री झाले आणि समाज कल्याण विभाग त्यांच्याकडे होता। या काळामध्ये लंडनमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं घर असेल, दिल्लीमध्ये बाबासाहेबांचं वास्तव्य ज्या ठिकाणी होतं त्या घराचं मोठं आंबेडकर स्मारक म्हणून आज भवन निर्माण झालं। एवढंच नाही तर मुंबईच्या इंदू मिलवर रामदास आठवलेंच्या पाठपुराव्यानंतर त्या ठिकाणी आता मोठं स्मारक पण होत आहे। अनेक गोष्टी ज्या अडकलेल्या होत्या त्याचा पाठपुरावा रामदासजींनी सातत्याने केला। विशेषतः दलित चळवळीचं रूपांतर हे आर्थिक विकासाच्या चळवळीत रूपांतरित व्हावं म्हणून त्यांनी प्रयत्न केला। या महाराष्ट्रामध्ये त्यांनी काम करत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांचा उत्तम संपर्क राहिला। त्यांनी जे जे कार्यकर्ते निवडले त्यांना बरोबर घेऊन त्यांनी त्या कार्यकर्त्यांना प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवण्याकरता प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि या सगळ्या याच्यामध्ये त्यांचं सामाजिक कार्य राजनीतिक कार्य खूप मोठं आहे आणि त्यामुळे या फाउंडेशनच्या वतीने आज त्यांची निवड झाली। भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्काराकरता ही अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। मी गिरीश भाऊंचं पण अभिनंदन करीन की त्यांनी सातत्याने समाजामध्ये सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, आर्थिक क्षेत्र असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, साहित्यिक क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना सातत्याने समर्थन आणि प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला। विदर्भामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कलाकार आहेत, चित्र काढणारे कलाकार आहेत, विशेषतः नाट्य क्षेत्रात काम करणारे आहेत। या सगळ्या क्षेत्रामधल्या जे जे टॅलेंट होतं त्याला समर्थन करून त्याला मदत करण्याचं काम गिरीश भाऊंनी सातत्याने आपल्या आयुष्यात केलं आणि त्यामुळे या फाउंडेशनच्या वतीने आणि अन्य संघटनाच्या माध्यमातून पत्रकारापासून तर साहित्यिकांपर्यंत आणि राजकारणापासून समाजकारणांपर्यंत प्रत्येकाचं रिकॉग्निशन त्यांनी केलं। आता नागपुरामध्ये नागभूषण पुरस्कारही त्यांनी त्यांच्याच प्रेरणेतून सुरू झाला आणि यावेळी कालच 2 दिवसापूर्वी मनोज पांडे माझ्याकडे आले होते। ते आपल्या नागपूरचे आहेत, चीफ ऑफ द आर्मी म्हणून रिटायर्ड झाले आहेत आणि त्यांच्याही सत्काराचा कार्यक्रम होणार आहे। त्यामुळे आपल्या नागपूरचा माणूस कुठे जर मोठा झाला तर त्या माणसाचं कौतुक नागपूरकरांच्या वतीने करण्याकरता नागभूषण पुरस्कार हा गिरीश भाऊंच्याच प्रेरणेतून सुरू झाला। मारवाडी फाउंडेशन आणि त्याचबरोबर विविध क्षेत्रातल्या लोकांना प्रोत्साहन देणं हे काम सातत्याने त्यांनी आपल्या हातात घेतलं आणि म्हणून आम्ही सगळेजण त्यांना कल्चरल अँबॅसेडर ऑफ विदर्भ असं म्हणतो। आणि या सगळ्या कलाकारांबद्दल, साहित्यिकांबद्दल, कवींबद्दल मनामध्ये एक अतिशय उत्तम अशी चांगली भावना ठेवून त्यांच्या जीवनात त्यांनी जे कार्य केलं त्याचा विशेष रूपाने कौतुक करणं
त्यांना रिकग्नाइज करणं, रिस्पेक्ट देणं, हे काम त्यांनी सातत्याने केलं. असं म्हटलं जातं की कोणाचं अभिनंदन करणं हे फार कठीण आहे, कारण मीच शहाणा आणि मलाच सगळं समजतं अशी साधारणतः मेजॉरिटी लोकांची भावना असते. पण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लहान मोठ्या लोकांनी जे चांगलं काम केलं त्याला रिकग्नाइज करणं, त्याला रिस्पेक्ट देणं, त्याला पुरस्कार देणं, यालाही पण मनाचा मोठेपणा लागतो. आणि म्हणून हा मनाचा मोठेपणा गिरीश भाऊंनी सातत्याने दाखवला आणि आमच्यासारख्या अनेक लोकांना या सगळ्या कामात इन्व्हॉल्व करून घेतलं. आणि हे करत असताना जात, पंथ, धर्म, भाषा, सेक्स आणि पार्टी याच्या पलीकडे जाऊन त्यांनी सातत्याने विचार केला आणि त्याचमुळे अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम नागपुरात होतात. आज या सत्काराच्या मालिकेमध्ये रामदासजींचं नाव पण आज ॲड झालेलं आहे आणि नक्कीच आपल्या सगळ्यांकरता हा एक आनंदाचा क्षण आहे की त्यांचा सत्कार आपल्या सगळ्यांच्या वतीने होतोय. मी रामदासजींना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आप देख रहे हैं दैनिक दिल्ली न्यूज.